नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। ॐ श्री परमात्मने नमः। नमस्कार. किती जवळ जायचं याच्या आपण वारकरी संतांचा भक्तियोग बघतोय किंवा वारकरी पंथाचा भक्तियोग बघतो आहोत. मागच्या वेळेला आपण बघितलं होतं विठ्ठल, पंढरी या सगळ्या ज्या आहेत कन्सेप्ट्स किंवा ज्या कल्पना आहेत त्या सगळ्या बघितल्या होत्या. आणि नियमित जो जातो पंढरीला तो वारकरी असंही आपण बघितलं होतं. तर आता जरा थोडंसं आपण वेगवेगळ्या संतांचे भक्तियोग बघणार आहोत पुढे. जसा ज्ञानदेवांचा भक्तियोग आहे तसा निवृत्तीनाथांचा भक्तियोग पण आहे. तर तो थोडक्यात जो इथे सांगितलेला आहे तो आपण बघणार आहोत. म्हणजे आता ज्ञानेश्वर माऊली आपण ज्यांना म्हणतो त्यांचे हे गुरु खरं म्हणजे सद्गुरू. निवृत्तीनाथ हे ज्ञानेश्वर माऊलीचे सद्गुरू. म्हणजे ज्यांच्यामुळे ज्ञानेश्वर महाराजांना इतकं थोरपण आलं किंवा इतकं मोठेपण आलं ते निवृत्तीनाथ जे आहेत. विठ्ठलपंत आणि रुक्मिणी यांच्या पोटी जन्म घेतलेल्या 4 भावंडांमध्ये थोरले भाऊ. आणि थोडंसं जे माझ्या वाचनात आलं त्यानुसार असं आहे की विठ्ठलपंतांनी निवृत्तीनाथांना ज्ञान दिलेलं आहे आणि निवृत्तीनाथांनी ज्ञानदेवांना ज्ञान दिलेलं आहे. ज्ञानदेवांनी सोपानदेवांना दिलेलं आहे, सोपानदेवांनी मुक्ताबाईंना. तर अशी ही एक संक्रमणाची जी क्रिया आहे ती या सगळ्या कुटुंबामध्ये झालेली आहे. आपल्याला असं वाटतं की प्राणांतिक काय देह त्यागाचं प्रायश्चित्त घ्यायचं म्हटल्यावर विठ्ठलपंत आणि रखुमाई निघून गेले आणि त्यांनी पाण्यामध्ये ते प्रवेश केला किंवा जे काय ते. तर तसं नाही आहे. ते बराच काळ या मुलांबरोबर होते तोपर्यंत त्यांनी कधीही मुलांना भिक्षेला जाऊ दिलेलं नाही. आपण स्वतः ते सगळं बघत होते आणि त्यांनी खूप या मुलांना ज्ञान दिलेलं आहे. तर अशा रीतीने विठ्ठलपंतांकडून निवृत्तीनाथांकडे आलेलं ज्ञान, निवृत्तीनाथांकडून ज्ञानदेवांकडे आलेलं ज्ञान असं जे आहे ते जर आपण बघितलं तर ज्ञानदेवांचे गुरु या नात्याने निवृत्तीनाथांचा अधिकार निश्चितच फार मोठा आहे. आणि स्वतः निवृत्तीनाथांनी अभंगरचना फारशी केलेली नाही आहे, पण सकल संत गाथेत त्यांच्या नावावर सुमारे 350 अभंग आहेत. पण त्या 350 अभंगात निवृत्तीनाथांचा आत्मानुभव, त्यांच्या ज्ञानोत्तर भक्तीची सर्वज्ञता आणि विश्वात्मकता आणि सामान्य जनांना त्याने दाखवलेला भक्तिमार्ग. काय आहे, या लोकांना ज्ञान प्राप्त झालेलं असतं पण थेट ज्ञानाचा मार्ग सामान्य जनांना सांगून चालत नाही. ज्याची जशी बुद्धी असते, ज्याचा जसा आवाका असतो त्याप्रमाणे लोकांना ज्ञान द्यावं लागतं. आणि त्याच्यामुळे हे सगळ्या संतांचं हे वैशिष्ट्य आहे की ज्ञान प्राप्त झालेलं असून सुद्धा त्यांनी थेट ज्ञानाच्या गप्पा मारलेल्या नाही आहेत सामान्य जनांशी. तर त्यांनी भक्तिमार्ग उलगडून सांगितलेला आहे. ज्ञानोत्तर भक्तीची सर्वज्ञता आणि विश्वात्मकता. ज्ञानोत्तर भक्ती याचा अर्थ असा की आपल्याला जरी ज्ञान प्राप्त झालेलं तरी आपण भक्ती सोडायची नाही. म्हणजे समर्थाने म्हटलेलं आहे जसं सगुणाचीने आधारे निर्गुण पाविजे आणि निर्गुण पावल्यानंतर सुद्धा सगुण सोडून चालत नाही. सगुणाची आराधना करावीच लागते आणि सामान्य जनांना त्या सगुणाच्या आराधनेचं महत्त्व पटवून द्यावं लागतं. तसं इथे निवृत्तीनाथांनी केलेलं आहे. सामान्य जनांना त्यांनी भक्तिमार्ग उलगडून सांगितलेला आहे. त्याची उत्कटता जी आहे ती निवृत्तीनाथांच्या प्रत्येक अभंगामध्ये आपल्याला जाणवल्याशिवाय राहत नाही. त्या अशा रीतीने ज्ञानेश्वरांना ज्ञानाचा सूर्य, ज्ञानी याचा राजा, योगियांचा योगी असं आपण त्यांना म्हटलं. ज्ञानेश्वरांसारखे अलौकिक व्यक्तिमत्व जगाच्या इतिहासात दुसरे नाही हे आपल्याला माहिती. तर अशा या संतांचा सद्गुरू नात्याने निवृत्तीनाथांची पारमार्थिक उंची नक्कीच जास्त आहे. शिष्य जर एवढ्या तोलामोलाचा होता तर सद्गुरू किती तोलामोलाचे असतील. त्यांनी स्वतःचं मोठेपण कधी दाखवलं नाही लोकांना. ज्ञानेश्वरांच्या माध्यमातून त्यांना जे काही अपेक्षित होतं ते सगळं त्यांनी समाजामध्ये सांगायचा प्रयत्न केलेला आहे. पण निवृत्तीनाथांची थोरवी किंवा निवृत्तीनाथांचं मोठेपण हे निश्चितच जास्त आहे. ज्ञानसूर्य असूनही जनसामान्यांसाठी निवृत्तीनाथांनी जसं आपण मगाशी म्हटलं तसं सुगम सुलभ अशा भक्तियोगाची थोरवी त्यांनी त्यांच्या अभंगातून गायलेली आहे किंवा स्फुट रचनातून गायलेली आहे. निवृत्तीनाथांची पंढरी असं जर म्हटलं तर आपण मागे पण बघितलं होतं की पंढरी म्हणजे भूवैकुंठ आहे आणि या भूवैकुंठाचं सुख लुटण्यासाठी संत अतिशय उत्सुक असतात. नेहमी ते उत्सुक असतात. पंढरीचा मार्ग ते धरतात कारण प्रत्यक्ष वैकुंठालाही तुच्छ वाटेल इतकं सुख तिथे आहे.
पंढरी म्हणजे सर्व संतांचं माहेर आहे. माझं माहेर पंढरी आहे भिवरीच्या तिरी, असा अभंग पण आहे भीमसेन जोशींचा आहे मला वाटतं. हे पंढरीच्या नामोल्लेखाने सर्व संतांना गहिवर येतो. नुसतं नाव घेतलं विठ्ठल पुंडलिक पंढरी तरी सुद्धा त्यांना भरून येतं. भूवैकुंठातील पांडुरंगाचं दर्शन म्हणजे मोक्षाहूनही श्रेष्ठ. हे मोक्ष का नको, तर मोक्षापदी गेल्यानंतर पूर्ण मुक्ती घेऊन त्या देवामध्येच आपण मिळून गेलो तर आपल्याला हे कुठलं सुख मिळणार नाही. त्याच्यामुळे ती उंची गाठायची किंवा ती योग्यता प्राप्त करून घ्यायची, पण तरीसुद्धा पुन्हा अद्वैतात जाऊन द्वैतात येणं हे जे आहे ते या सगळ्या संतांनी केलेलं आहे. आणि सर्व संतांची धारणा जी आहे त्याला या धारणेला निवृत्तीनाथ सुद्धा अपवाद नाहीत. पंढरीविषयी त्यांच्या मनात उत्कट ओढ आहे. पंढरीला त्यांनी फार फार कौतुकाने पुंडलिकाची पेठ असं म्हटलं, कारण मुळात पंढरी वसली गेली ती पुंडलिक निमित्त झाले ना. त्यांनी हट्ट धरला, मी आई वडिलांची सेवा करतोय, तुला इथे लांब उभं राहिलं पाहिजे. आणि त्यांनी म्हणे दुसरा हट्ट केला की सामान्य जनांसाठी तुला इथे राहिलं पाहिजे, इथे थांबलं पाहिजे. त्याच्यामुळे निवृत्तीनाथ म्हणतात की ही पुंडलिकाची पेठ आहे, तो वैष्णवांचा हात आहे. हाट म्हणजे बाजार. बाजार म्हणजे सगळे ज्याला एकत्र जमतात त्याला असं इथे त्याचा अर्थ तसा घ्यायचा. आणि वैष्णव म्हणजे कोण, जो विष्णूचा पुत्र आहे किंवा विष्णूची संतान आहे त्याला वैष्णव म्हणतात. तर अशा वैष्णवांचा हा हाट आहे असे म्हटले आहे. आणि पंढरीत वैष्णवांची मांदियाळी जमते. पुंडलिकाविषयी असलेल्या कृतज्ञतेने संत उचंबळून येतात, कारण त्यांना माहिती आहे की पुंडलिकाने जर या तऱ्हेचा हट्ट केला नसता तर आपल्याला हे पंढरीचं सुख कधीच अनुभवायला मिळालं नसतं, हे त्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे हे जे आहे वैष्णवांची मांदियाळी जमते, पुंडलिकाविषयी असलेल्या कृतज्ञतेतून संत उचंबळून येतात. आणि कलियुगात जनसामान्यांना तारण्यासाठी पुंडलिकाने प्रत्यक्ष भगवंताला या पुण्यक्षेत्रात उभे केले आहे. भाग पाडले. युगे 28 विटेवरी उभा भाग पाडला त्यांनी या विठ्ठलाला की तुला इथे सामान्य जनांच्या कल्याणासाठी तुला या पुण्यक्षेत्रामध्ये उभं राहिलं पाहिजे. अर्थातच भगवंतांच्या चरणस्पर्शाने पंढरी हा परिसर पावन झालेला आहे. भीमातिरीची पंढरी साक्षात तारक आहे. तारक म्हणजे तारणारी आहे. ही पंढरी जी आहे ही भक्तांना तारणारी आहे, भक्तांचा उद्धार करणारी आहे, त्यांच्या पापांचा नाश करणारी आहे, अशी संतांची श्रद्धा आहे. म्हणजे अगोदर पंढरीची रचना झाली. मागच्या वेळी आपण बघितलं होतं, आधी वसली पंढरी किंवा आधी झाली पंढरी मग वैकुंठ नगरी असं एका अभंगात म्हटलेलं आहे. ते वैकुंठ मग झाले. निवृत्तीनाथांनी पंढरीला आदिपीठ, आदिपीठ म्हणजे काय, आदी म्हणजे सर्वात आधी झालेलं, प्रथमतेचा मान आहे त्या पीठाला, त्या जागेला, असं त्यांनी म्हटलेलं आहे. आदिपीठ देवब्रह्म हे स्वयंमेव पुंडलिक भाव प्रगटला. देवाच्या माध्यमातून भक्ताचा भावच प्रगटत असतो. उभा राहिला भाव सावयव जणू की पुंडलिकाचा, असं एका अभंगात म्हटलेलं आहे. म्हणजे हा पंढरपूरचा विठ्ठल जो आहे तो पुंडलिकाचा जो भाव आहे त्या भावाने अवयव धारण केलेले आहेत. अवयव सावयव उभा राहिलेला आहे. भाव म्हणजे या सगुण रूपातून भक्तांचा भावच उभा राहत असतो, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून त्यांनी इथे म्हटलंय आदिपीठ देवब्रह्म हे स्वयंमेव पुंडलिक भाव प्रगटला. देवांचाही देव पंढरीत उभा असल्यामुळे सामान्यांपासून श्रेष्ठ संतांपर्यंत अवघे भक्त पंढरपुरामध्ये येतातच. पंढरपुरात जायला सगळ्यांना खूप आवडतं, परंतु प्रत्यक्ष देवही पांडुरंगाच्या चरणी मिठी घालण्यासाठी पंढरपुरात दाखल होतात. म्हणजे बघा, भक्त तर जातातच पण देव पण जातात. देवांना पण वाटतं की हे सगळा सोहळा बघावा, हे सगळं कौतुक बघावं. काय एवढी भक्तांना ओढ आहे विठ्ठलाची किंवा या पंढरीच्या नगरीची, हे बघावं. त्याच्या पांडुरंगाच्या चरणी मिठी घालण्यासाठी देवही येतात. हे सर्व जग विष्णुमय आहे, सर्व विष्णुमय जगत. हे जसं आपण मगाशी म्हटलं की विष्णूचं संतान ते वैष्णव. आपणही विष्णू आहोत, आपणही विष्णूचे संतान आहोत, पण आपल्याला आपली योग्यता कळत नाहीये. आपण मायामोहामध्ये गुरफटलेलं असल्यामुळे आपण आपल्या स्वरूपापासून लांब गेलेलो आहे. आपलं जे मूळ रूप आहे त्याच्यापासून लांब गेलोय, म्हणून आपल्याला हे लक्षात येत नाहीये. असे श्रुतीचं वचन आहे. सर्व विश्व विष्णुमय जगत असं श्रुतीचं वचन आहे. विष्णुमय सार या शब्दात निवृत्तीनाथ तेच बोलतात.
आणि सामान्य माणसांना प्रपंचात सुखाचे प्रसंग क्वचितच येतात. हा आपण नेहमीच अनुभव घेतो. वाटतं पुष्कळ सुखावं सुखावं सुखावं, त्याच्यासाठी आपण खूप धावतो, खूप यातायात करतो, खूप परिश्रम करतो, पण आपल्याला सुख मिळतंच असं नाही, क्वचितच येतात. पंढरी या भूवैकुंठात मात्र नित्य दिवाळीच असते. म्हणजे थोडासा आपण आपला दृष्टिकोन बदलला, आपली दिशा बदलली, तर आपल्याला सुद्धा नित्य सुख मिळणार नाही असं नाही. आपण ज्या गोष्टींच्या मागे धावतो तिथलं सुख मिळत नाही किंवा नेहमी मिळत नाही, क्वचित मिळतं. पण पंढरीत मात्र नित्य दिवाळी आहे. इथली वारी करणारा किंवा जन्म घेणारा वैष्णव जो आहे तो सर्वार्थाने धन्य होय. कारण दिवाळीचा आनंद वर्षातून आपण एकदाच घेतो, दिवाळी सण म्हणून. पण इथे रोज दिवाळी आहे, नित्य दिवाळी आहे. म्हणजे दिवाळीसारखा उत्सव, दिवाळीसारखा उत्साह, दिवाळीसारखा आनंद, दिवाळीसारखी प्रसन्नता. दिवाळीत आपल्याला असं वाटतं ना, हा सणाचा दिवस आहे. आपण घरात पण म्हणतो, उगाच बाद घालू नको, हा सण आहे. कुठलाही सण असला तरी म्हणतो, उगाच तोंड पाडून बसू नकोस, हा सण आहे. तसं या लोकांना कायम प्रसन्न राहतात. नित्य दिवाळी, रोज दिवाळी असते, त्यांना दिवाळीची वाट बघायला लागत नाही. आणि हेच निवृत्तीनाथांनी सांगितलेलं आहे, जिथे श्रीहरी उभा आहे तिथे सुखाला काहीच कमी नाही, सुखाला कमतरता नाही, हे निवृत्तीनाथांचे सांगणे. आणि या भूतलावर अध्यात्माची पीठे अनेक असतील, पण आदिपीठ एकच आहे. मगाशी जसं सांगितलं तसं की आदिपीठ म्हणजे स्वयंभू पीठ किंवा पहिलं पीठ, प्रथमतेचा मान असलेलं असं पीठ जे आहे ते पंढरपूर आहे. अशा पंढरीच्या स्मरणाने वा उच्चारणाने निवृत्तीनाथ उचंबळून यावे. जसं मगाशी म्हटलं की सगळ्यांना पंढरी पंढरपूर म्हटलं की या संतांना गैरवर दाटून येतो, त्यांचे डोळे पाण्याने भरतात. आता आपण सुद्धा जे वारीला जाणारे लोक म्हणतो संत संत कशाला, प्रत्येक वारकऱ्याचं हे कौतुक आहे. प्रत्येक वारकऱ्याला असं वाटतं, अगदी ते त्याच्यामध्ये त्या पूर्ण आनंदामध्ये असे न्हावून निघतात आणि त्यांना खूप असं उचंबळून येत असतं, गहिवरून येत असतं, बरून येत असतं. परब्रह्म विठ्ठल असं त्यांनी म्हटलेलं आहे. पंढरीचा विठ्ठल 28 युगे या आदिपीठात उभा आहे, आपल्याला माहिती आहे. अशी या भक्तजनांची श्रद्धा आहे. आणि नामदेवांनी पांडुरंगांच्या आरतीमध्ये म्हटलेलं आहे ना, युगे 28 विठ्ठेकरी उभा असं म्हटलेलं आहे. अशी शब्दयोजना केलेली आहे. आणि निवृत्तीनाथ सुद्धा असंच म्हणतात, युगे 28 उभा ऋषिकेश. हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. अशी एक समजूत आहे की श्रीकृष्ण इथे आलेला आहे, श्रीकृष्णाचं बालरूप पंढरीत आलेलं आहे. म्हणून मग ऋषिकेश, ऋषिकेश या शब्दाचा अर्थ सुद्धा हृदयाला आकर्षित करणारा असा तो ऋषिकेश असा जो आहे तो युगे 28 उभा ऋषिकेश. 28 युगे म्हटले तरी कालगणनेची मर्यादा आलीच. विठ्ठला अनादी अनंत आहे. कारण आपण ज्याला 28 युग म्हणतो त्याला परत काहीतरी कुठेतरी 1 2 3 4 5 6 कालगणने सुरू झाली आणि मग 28 झाले, 28 युग झाले. पण तसं नाही. तर निवृत्तीनाथांचं म्हणणं असं आहे की हा अनादी अनंत आहे आणि त्याला 28 युगांची मर्यादा घालावी हे संतांना काही आवडत नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणून विठ्ठलाचे वर्णन करताना युगे 28 अशा शब्दांची योजना हेतू परस्पर करतात. आणि विठ्ठल भक्ती परमभाग्याने लाभते. कुठलीही चांगली गोष्ट परमभाग्यानेच लाभते, हे आपल्या सगळ्यांना माहिती. काही कसो पारलौकिक असो, भाग्यात असेल ते, भाग्य से अधिक किसी को कुछ नहीं मिलता असं म्हटलंय ना. समय से पहिले और भाग्य से अधिक किसी को कुछ नहीं मिलता. त्याच्यामुळे हे भक्तीची ओढ वाटणं, भक्ती करावीशी वाटणं, देवाचा ओढा वाटणं, देवाला नमस्कार करावा असं वाटणं, याला सुद्धा भाग्य लागतं. नाहीतर असं किती 16व्या अध्यायात केलं ना भगवंतांनी वर्णन, ईश्वरोहम भोगी सिद्धोहम बलवान सुखी. म्हणजे ईश्वर ते अशी परमसत्ता आहे मानतच, मीच ईश्वर आहे म्हणतात, मीच बलवान आहे, मीच सिद्ध आहे, असं हे आसुरी संपत्ती धारण करणारे लोक म्हणतात. त्याच्यामुळे हा जो विचार आहे की पंढरीचं भक्ती करायची, विठ्ठलाची भक्ती करायची, म्हणजे त्याला पुण्याही लागते. विठ्ठलाचं नाव मुखात येण्यासाठी 1 सहस्त्र जन्म गेले पाहिजेत असं त्यांनी म्हटलं. मला तर ज्ञानदेवानी पण म्हटलं ना की पूर्वजन्मी आम्ही बहुपुण्य केले आणि मग 28 जन्मानंतर उद्धरलो असं म्हटलंय. कारण ही सगळी साखळी आहे, पूर्वसुकृताची कडी आहे, साखळी आहे, त्याच्यातूनही उद्धार होतात. इथे तर त्यांनी म्हणले 1 सहस्त्र जन्म द्यावे लागतात पंढरीचे नाम मुखात येण्यासाठी, असं त्यांनी इथे उल्लेख केलेला आहे. म्हणजे आपण थोडंफार पुण्य नक्कीच केलंय म्हणून आपण इथे येतो, काहीतरी बोलतो, काहीतरी आपल्याला आवडतं, त्याच्यामुळे ठीक आहे, आपण योग्य मार्गावर तसं म्हणायला हरकत नाही. निवृत्तीचा सखा विठ्ठल रूप देखा हे निवृत्तीनाथांचे गुज आहे. आणि निवृत्तीचे गुज पांडुरंग बीज.
असं निवृत्तीनाथांनी म्हटलेलं आहे. विठ्ठल हाच त्यांचा आचार आहे आणि निवृत्ती साकार विठ्ठल आचार, म्हणजे हा जो साकार विठ्ठल आहे तो आचार आहे निवृत्तीनाथांचा. आणि किंबहुना निवृत्तीनाथ स्वतः हरिरूपच झाले आहेत. कारण ज्याला पूर्ण ज्ञानाची प्राप्ती होते आणि ज्याला सूक्ष्म पातळीवरती हे लोक जातात, ज्ञानी भक्त जे आहेत ते, हे सगळेच संत, ज्ञानदेव काय, निवृत्तीनाथ काय, सोपानदेव, मुक्ताई किंवा कुणीही, म्हणजे आपण तुकाराम, नामदेव, एकनाथ, हे सगळे त्या पातळीपर्यंत गेलेले आहेत, पोचलेले आहेत पूर्णपणे, म्हणजे हरिरूपच झालेले आहेत. निवृत्ती तत्पर हरिरूप सर्व. आणि विठ्ठलाविषयी निवृत्तीनाथ इतके जिव्हाळ्याने बोलतात, कारण विठ्ठल हा करुणाकर आहे. देव करुणाकर असला की काय होतं, माणसाला त्याच्याबद्दल जरा जवळीक वाटते, जास्त विश्वास वाटतो की हा करुणाकर देव आहे. आपण नाहीतर काय म्हणतो, एखादी देवी खूप तापसी असते, काली माता खूप नको 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 तापट आहे, काही दैवत खूप तापट आहेत, असे काही प्रवाद आहेत किंवा त्याचा काही अभ्यास पण असेल, ते मला माहिती नाही. म्हणजे पण विठ्ठला करुणाकर आहे, त्याच्यामुळे निवृत्तीनाथाला त्याच्याबद्दल खूप जवळीक वाटते आहे. आणि दाराशी आलेल्या आनंदी भक्ताला तो कधीही वंचित करत नाही, विनमुख पाठवत नाही. दाराशी आलेल्या कुठल्याही भक्ताला तो कधीही वंचित करत नाही. विठ्ठल हा साक्षात जनतारक आहे, जनांना तारणारा आहे. जनाचे तारक विठ्ठलची एक, असं निवृत्तीनाथ म्हणतात. पांडुरंग प्रत्यक्ष श्रुतीने सुद्धा अगम्य आहे. त्याच्या लीलावर्णन करताना वेदांनीही नेती नेती म्हटलेलं आहे. तो श्रुतींना अगम्य आहे, वेद नेती नेती म्हणतात. सगुण रूपाने साकारलेला पांडुरंग म्हणजे प्रत्यक्ष परब्रह्मच होय. हे भक्तांना वरदान देण्यासाठी अव्यक्त परब्रह्म. आता ही सगळ्याच देवांच्या बाबतीत अशी एक आहे की अव्यक्त परब्रह्म हे व्यक्त झालेलं आहे आणि ते भक्ताच्या हट्टामुळे व्यक्त झालेलं आहे, भक्ताच्या भक्तीमुळे व्यक्त झालेलं आहे. मगाशी जसं आपण म्हटलं की उभा राहिला भाव सावयव जणू की पुंडलिकाचा. पुंडलिकाने इतका हट्ट केला की तुला इथे विठ्ठल उभंच राहिलं पाहिजे म्हणून. म्हणजे हा भक्तीने देवाला त्यांनी, परब्रह्माला त्यांनी उभं ठाक केलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. हे भक्तांना वरदान देण्यासाठी अव्यक्त परब्रह्म विठ्ठलाच्या रूपाने व्यक्त झालेलं आहे. आणि काय करते ते अव्यक्त साकारून विठ्ठल झाले असा श्रद्धायुक्त भाव निवृत्तीनाथांनी सुद्धा प्रगट केलेला आहे. ज्ञानोत्तर भक्ती करणाऱ्या सर्व संतांची ही धारणा आहे. मगाशी जसं म्हटलं, ज्ञान प्राप्त झाल्यानंतर काय करायचं, पूर्ण त्या परब्रह्म तत्वात मिसळून गेलेला आहे तो ज्ञानी किंवा तो भक्त, तर मग त्यांनी काहीच करायचं नाही का? तर तसं नाहीये. हे ज्ञान प्राप्त झाल्यानंतर सुद्धा त्यांनी सामान्य जनांना योग्य मार्गाला लावण्यासाठी काही ना काहीतरी केलं पाहिजे, काही ना काहीतरी आदर्श त्यांच्यासमोर ठेवले पाहिजेत, त्यांना काही ना काहीतरी प्रबोधन केलं पाहिजे, मार्गदर्शन केलं पाहिजे. आणि हे जे ते लोक करतात त्यालाच ज्ञानोत्तर भक्ती असं म्हणतात. ही ज्ञानोत्तर भक्ती आहे, तो पंचम पुरुषार्थ आहे. म्हणजे ज्याला आपण हे म्हणतो ना, काय काम अर्थ हे जे आहेत आपले मोक्ष, मोक्षानंतर जो पंचम पुरुषार्थ आहे हा म्हणजे ही ज्ञानोत्तर भक्ती जी आहे ती, की ते तरी स्वस्त बसत नाही. आता आपल्याला मिळालं ना, बस ना, काय करायचंय आता, इतर लोकांशी आपल्याला काय करायचंय असं म्हणून ते गप्प बसत नाहीत. मग तो संत नाहीच, असं म्हणून गप्प बसणारा संत नाही. त्याच्यामुळे हा जो विचार आहे हा विचार त्यांनी इथे सांगितलेला आहे. निराकार वस्तू आकाराशी आली या भावनेने ज्ञानोत्तर भक्ती करणाऱ्या संतांनी परब्रह्माचे म्हणजे व्यक्त विठ्ठलाचे गुणगान भीमातरी मांडलेले आहेत. ते साकारलेले ब्रह्म विठ्ठल रूपाने भक्तास 28 युगे अभय देत आहे. मगाशी जसं म्हणलं की करुणाकर जेव्हा असतो ना कुठलाही देव, भगवंताची करुणा करण्याची जी वृत्ती आहे त्याच्यामुळे भक्तांना त्याच्याकडे जाताना कुठल्याही प्रकारचं भय वाटत नाही, एक विश्वास वाटतो, आश्वस्त वाटतो. म्हणून त्यांनी ते म्हणलेलं की अभय देतो हा विठ्ठल जो आहे हा अभय देणार आहे, अभय देतोय तो. आणि या विठ्ठलासंबंधी बोलताना ते बाळकृष्णाचे रूपडे आहे अशी श्रद्धा मगाशी असं म्हणलं तशी संतांनी व्यक्त केलेली आहे. ब्रह्म हे साचार कृष्णमूर्ती असं निवृत्तीनाथांनी म्हटलेलं आहे. ते रूप विठ्ठल ब्रह्माकार दिसे. म्हणजे ही साचार कृष्णमूर्ती जी आहे ती कशी दिसतीये, विठ्ठल ब्रह्माकार दिसे. या परब्रह्माची आळवणी करताना निवृत्तीनाथांनी फार फार रसाळ असे अभंग रचलेले आहेत.
भक्त चकोर तर परमेश्वर प्रत्यक्ष चंद्रमा. म्हणजे चकोराला जशी चंद्रोदयाची आस लागलेली असते, चंद्रकिरणांसाठी तो कासावीस होतो, तसे भगवत कृपेसाठी कासावीस होणारे भक्त म्हणजे चकोर आहे. आणि भगवत कृपा म्हणजे काय आहे तर चांदण आहे किंवा चंद्र आहे. भक्त चकोर परमेश्वर प्रत्यक्ष चंद्रमा. भक्त देह तर पांडुरंग विदेह. निराकार आहे ना देव. कसा आहे? निराकार आहे, तो विधेयी आहे. पण भक्त विधेयी नाही होऊ शकत. भक्त देहभावावर राहतात. संत लोक देहभावावर राहतात, कारण त्यांना सगळ्यांना हे सांगायचं आहे की असं पण काहीतरी आहे की हे सुख तुम्ही घ्या, हे सुख अनुभवा, म्हणजे तुम्हाला कळेल की परमानंदाची प्राप्ती कशी होते, हे त्यांना सांगायचे. म्हणून भक्त देह पांडुरंग विधेयी अशा भावना निवृत्तीनाथ प्रकट करतात. ईश्वर भक्ताचे नाते स्पष्ट करणारा निवृत्तीनाथांचा अभंग लक्षणीय आहे. आम्ही चकोर हरिचंद्रमा, आम्ही काळा तो पौर्णिमा. पौर्णिमेच्या काळा असतात ना, आपण ज्या तिथी म्हणतो त्या सगळ्या काळा आहेत. त्याच्या एक 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 करत दिवसामागून दिवस चंद्र फुलत जातो, मोठा होत जातो. म्हणून त्यांनी म्हटलेलं आहे की काय आहे तर आम्ही काळा तो पौर्णिमा, कैसा बहुजी भीतरी हरी, बिंबे बिंबला एकसूत्री. असा आहे भीतरी हरी आणि बिंबे बिंबला एकसूत्री. आपण जर तेवढी योग्यता भक्ताला प्राप्त झाली तर तसाचा तसा त्या भक्ताच्या अंतःकरणामध्ये त्याचं प्रतिबिंब उमटतं. आम्ही देही तो आत्मा, आम्ही विदेही तो परमात्मा. आमचा देह आहे, त्याच्यामध्ये आत्मा कुणाचा आहे? तो भगवंताचा आत्मा आहे. हे त्यांनी इथे सांगितलेलं आहे. ऐक्यपणे सकळ वसे, द्वैत बुद्धी काही न दिसे, निवृत्ती चातक हरी इच्छित आहे, हरी लागी बरे ते पाहे. ऐक्यपणे सकळ वसे, हेच आपण मगाशी बोललो की द्वैतावरून अद्वैतात जायला पाहिजे. मी तू पण संपलं पाहिजे. हे सगळं एक आहे. आपल्या भावना जितक्या खऱ्या आहेत, आपल्याला वाटणारी सुखदुःख जितकी खरी आहे तितकी दुसऱ्याला वाटणारी पण सुखदुःख त्याच्या दृष्टीने महत्वाची आहेत आणि खरी आहेत, हे समजलं पाहिजे. म्हणजे द्वैतातून अद्वैतात जाणं, ऐक्यपणे सगळं पाहणं जे आहे ते इथे अपेक्षित आहे. आणि बाळकृष्णाने गोकुळात केलेल्या अगम्य लीला सर्व संतांना जीव की प्राण आहेत आपल्याला माहिती आहे. आणि नामदेवांपासून निळोबा महाराजांपर्यंत अनेक संतांनी बाळकृष्णाच्या लीलांचे लढीवाळ रूप आपल्या भावोत्कट अभंग रचनेतून आत्मस्वरूपात भक्तजनांपुढे अत्यादरे ठेवलेले आहे. आणि निवृत्तीनाथांचं पण वैशिष्ट्य असं आहे की ज्ञानियांच्या राजाचे सद्गुरू असून सुद्धा ज्ञानाचे कोरडे पण त्यांच्या अभंगात कुठेही दिसत नाही. ज्या वेळेला ज्ञान प्राप्त करून घेऊन हे लोक ज्ञानोत्तर भक्तीमध्ये शिरतात, त्याचे कारणच हे असतं, कारण ज्ञानाचं कोरडे पण नाही उपयोगाचं. त्याच्यामध्ये ओलावा असला पाहिजे, त्याच्यामध्ये गोडवा असला पाहिजे, त्याच्यामध्ये जिव्हाळा असला पाहिजे. हे असं नुसतं बेदुने चार, तुला कळतं का काही, सगळ्यांच्या ठिकाणी एकच ईश्वर आहे, समजून घे की जरा, असं नुसतं सांगून चालत नाही. तर ते हळूहळू हळूहळू गोडीने अनुभवातून त्याच्या पुढे दाखले देऊन हे समजावून सांगायला लागतं. त्याच्यामुळे त्यांचे जे अभंग आहेत त्यात कोरडेपणा कुठेही डोकावलेला नाही. उलट बाळकृष्णाच्या लीला काल्याच्या रूपाने त्यांनी वारंवार गायल्या आहेत. आणि विशेष असं की बाळक्रीडेच्या जवळजवळ सर्वच अभंगात नामदेवांचा उल्लेख निवृत्तीनाथांनी केलेला आहे. कारण काल्याचे अभंग म्हटलं की नामदेव हे पायोनियर आहेत, त्याचे नामदेव हे प्रतिनिधी आहेत. त्यांनी ते अतिशय रंगून केलेलं आहे. नामदेव कीर्तन करी पुढे नाचे पांडुरंग. इतकं त्यांना सामर्थ्य का प्राप्त झालं होतं नामदेवांना पांडुरंगाला सुद्धा नाचवायचं, तर ते इतके तल्लीन अभंग करत होते. आणि काल्याचे अभंग वर्णन करताना जसं गोपिकांच्या बाबतीत म्हणतात की इतकं त्या कृष्णमय झाल्या होत्या की ते कृष्णाचं वर्णन करताना त्यांना भान राहायचं नाही. तसं नामदेवांना हे काल्याचे अभंग करताना किंवा कृष्णाच्या बाळक्रीडा वर्णन करताना भान राहायचं नाही, असा स्पष्ट उल्लेख जनाबाईंनी केलेला आहे. आणि नामदेवांचे काल्याचे कीर्तनाचे लोकोत्तर सामर्थ्य निवृत्तीनाथांना ज्ञात होते. त्या काल्याचे सामर्थ्य असे आहे की पांडुरंग स्वतः प्रगट होतो आणि भक्तजनांना हृदयाशी धरतो. हे एक आणखीन फार महत्वाचं आहे. उचलिला नामा प्रेमाचे स्पुंदन. इतका गहिवर आला पांडुरंगाला सुद्धा, विठ्ठलाला सुद्धा इतका गहिवर आला की त्यांनी नामदेवांचे कीर्तन सामर्थ्य असे हे कळले की त्यांनी नामदेवाला सुद्धा उचलून घेतलं. हे असं निवृत्तीनाथ तिथे सांगतात, म्हणजे नामदेवांच्या कीर्तन सामर्थ्याचं वर्णन करतात. आणि असंच या भावंडांनी सुद्धा निश्चितपणे हे सगळं अनुभवलेलं होतं. नामदेवांच्या कुटुंबाची पण माहिती निवृत्तीनाथांना चांगली होती. आणि म्हणूनच नामया विठ्या नारया लादवे, गोणावी फावले अखंडित, असं त्यांनी वर्णन केलेलं आहे.
नामदेवात प्रत्यक्ष पांडुरंगाचाच वास असल्याचं निवृत्तीनाथांनी ठामपणे सांगितलेलं आहे, असं म्हणायला हरकत नाही. हे कोणत्याही नामसप्ताहाची सांगता काल्याच्या कीर्तनाने होते, आपल्याला माहिती आहे. बाळक्रीडेच्या अभंगाने होते आणि काल्याच्या कीर्तनाने होते, बाळक्रीडेच्या अभंगाने होते. आणि निवृत्तीनाथांच्या काळांपासून ही परंपरा चालत आलेली आहे. आणि मग कीर्तनात आपल्या प्रत्येक भक्ताला प्रत्यक्ष पांडुरंगच घास देतो. म्हणजे बघा, हे काल्याचं कीर्तन, काल्याचा अर्थच असा आहे ना की कुठल्याही प्रकारचा उच्च नीच भाव न ठेवता ते सगळं एकत्र करायचं आणि एकत्र केलेल्याचे घास सगळ्यांनी घ्यायचे. म्हणजे कृष्णाचा उद्देश तोच होता. त्याने ज्याला त्या बाळक्रीडा केल्या आणि या सगळ्या गोपगणांसमोर बरोबर तो खेळत होता त्यावेळेला, की सगळ्यांना चांगल्या प्रकारचं अन्न मिळतं असं नाही किंवा खाऊ मिळतो असं नाही, तर सगळ्यांना सगळं मिळालं पाहिजे. आणि मग त्याचा घास किती महत्वाचा आहे, तो घास प्रत्यक्ष पांडुरंग भक्तांना भरवतो असं त्यांनी असं म्हटलेलं इथे. म्हणजे हे अर्थात हे लाभण्यासाठी गुरुकृपा हवी, हे तर नक्कीच आहे. नाथ परंपरेत श्री शंकराचं नाव आहे, गुरूंचाही गुरु म्हणून घेतलेलं आहे. आणि नाथ संप्रदाय कोणापासून चालू होतो, तर आदिनाथांपासून चालू होतो, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आणि हे जे आहे एकात्म ज्ञान लाभलेल्या व ज्ञानोत्तर भक्ती करणाऱ्या संतांच्या ठाई अद्वैत अनुभव होतात, जसं मगाशी आपण म्हटलं तसं. पण हा आदिनाथांचा जो पंथ आहे त्याच्यामध्ये गहिनीनाथांनी निवृत्तीनाथांना ज्ञान दिलेलं आहे, आपल्याला माहिती आहे. गहिनीनाथ हे निवृत्तीनाथांचे गुरु आहेत. आणि म्हणजे शिवाचा पंथ तो असल्यामुळे तो तसा थोडासा कडक किंवा थोडासा कोरडा असा आहे. पण तरी सुद्धा त्या पंथाचा अवलंब करून सुद्धा निवृत्तीनाथांनी ते कोरडेपण इकडे येऊ दिले नाही. म्हणजे शंकराने नाथ संप्रदायाचे रहस्य मच्छिंद्रनाथांना सांगितले, त्यांनी गोरक्षनाथांना सांगितले, गोरक्षनाथांकडून ते ज्ञान गहिनीनाथांना संक्रमित झाले आणि मग हे गहिनीनाथांकडून निवृत्तीनाथांना प्राप्त झाले. आणि निवृत्तीनाथांना प्राप्त झालेले एकात्म ज्ञान नाथपंथीयांचे रहस्य असले तरी गहिनीनाथांनी आपल्याला श्रीरंग गोविंदच दिला अशी कृतार्थता निवृत्तीनाथ व्यक्त करतात. म्हणजे ते ज्ञान कसं आहे, वास्तविक रहस्यमय, थोडंसं वृक्ष आहे, थोडंसं अवघड आहे, पण निवृत्तीनाथांनी त्याला कसं सोपं केलं बघा. तर ते म्हणतात, मला गहिनीनाथांनी श्रीरंग गोपालच दिलेला आहे, श्रीरंग गोविंदच दिलेला आहे. सद्गुरूची कृपा झाल्यावर त्याचे अमृत फळ आपल्याला कसे लाभले याचे वर्णन करताना निवृत्तीनाथ म्हणतात, मायादेवी घर ब्रह्म केले. म्हणजे विज्ञानाचा वृक्ष आपल्याला ज्ञानाचे फळ देऊन गेला हे सांगताना निवृत्तीनाथ हर्षनिर्भर होतात. कारण हे सगळं काय आहे, हे काय म्हणतो आपण त्याला, साक्षात्कार होणं, त्याच्यासाठी खूप मोठी कडकडीत तपश्चर्या लागते. त्याच्या पाठीमागे काहीतरी शास्त्र आहे, विज्ञान आहे आणि त्यातून ज्ञानाचं फळ प्राप्त होतं. आणि त्याच्यातून निवृत्तीनाथ हर्षनिर्भर झालेले. अनुभवाच्या गावी ज्ञान हेची फळं, विज्ञान केवळ वृक्ष तया. म्हणजे फळ एकदा आलं की वृक्ष हे काय आहे, तर वृक्ष निमित्त आहे. फळ एकदा मिळालं, विज्ञानातून ज्ञानाकडे गेलं की विज्ञानाचं महत्त्व संपलं. त्यासाठी त्यांनी इथे सांगितलं, विज्ञान केवळ वृक्ष तया. गहिनीनाथांच्या कृपेने निवृत्तीनाथांनी द्वैत सांडले किंवा निवृत्तीनाथांचे द्वैत सांडले, म्हणजे मी तू पण संपले. ते एकात्म भावावर आले, अद्वैतावरती आले आणि अद्वैताची अमृतानुभूती त्यांना मिळालेली आहे. सांडिले पै द्वैत, दिदले पै अद्वैत, असं ते इथे वर्णन करतात. गहिनीनाथांच्या कृपेने वासना निमाल्या, प्रपंचही निमाला आणि विश्वात्मक अनुभूती आली. अवघे विश्वची हरिरूप होऊन गेले. ही विश्वात्मक अनुभूती येणं ना, हे फार महत्वाचं. अवघे विश्वची माझे बघ, किंवा विश्वातील प्रत्येक माणसाबद्दल आपल्याला चांगल्या तऱ्हेचा आदर वाटणं, चांगल्या तऱ्हेचं प्रेम वाटणं, जवळीक वाटणं, त्याच्या आणि माझ्या भावना सारख्याच आहेत हे वाटणं. दुसऱ्याला कमी लेखण्याचा जो आपला प्रकार आहे तो कमी होणं, हा विश्वात्मक भाव येणं फार महत्वाचं आहे. म्हणून मग इथे निवृत्तीनाथ म्हणतात की निवृत्ती देवी घर हरी आमुचा माये, हरी एक पाहे विश्वरूपी. हे निवृत्ती घरी हरी आला, निवृत्ती देवी घर हरी आमुचा माये, म्हणजे मायेचा हरी आहे हा. आणि हरी एक पाहे विश्वरूपी, सगळ्या विश्वरूपात हरी पाहायचा आहे. निवृत्ती परी प्रकृती पुरुष नांदती, सर्वत्र श्रीपती होऊन ठेला.
सर्वत्र श्रीपती आहे. थोडक्यात एकात्म ज्ञानाच्या लाभाबरोबर कृष्ण नामाचा विठ्ठलरूपी मार्ग निवृत्तीनाथाला सद्गुरु कृपेने सापडला. निवृत्तीनाथांचे गुरु गहिनीनाथ आणि त्यांच्या कृपेने एकात्म ज्ञानाचा लाभ झाला. त्याबरोबर कृष्णनामाचा लाभ झाला. विठ्ठलरूपी मार्ग त्यांना उघडला. आणि हे सगळं कशामुळे झालं तर सद्गुरु कृपा असल्याशिवाय या गोष्टी होत नाही. सद्गुरूवरती विश्वासपूर्ण ऐक सच्चिष्टाचे लक्षण. सद्गुरूवरती विश्वासपूर्ण. ज्याला सद्गुरूवरती पूर्ण विश्वास ठेवून शिष्य ही सगळी वाटचाल करतो आणि अशी वाटचाल केल्यावर तो सत्शिष्य होतो. हे फार महत्वाचं. गुरु म्हणजे विमळ ज्ञान आहे. तर हे केलं या लोकांनी म्हणून यांना ज्ञान प्राप्त झालं. शंका यायला खूप असतात डोक्यामध्ये. आपल्याला पहिल्यांदा शंकाच येतात. तर निस्संदेहपणे हा सगळा मार्ग आचरणं याच्यासाठी सद्गुरु वचनी विश्वास लागतो पूर्णपणे. आणि मग हा जो आहे निवृत्तीनाथांना विठ्ठलरूपी मार्ग सापडला, कृष्ण नामाचा मार्ग सापडला. आणि मग पुन्हा एकदा आपण जे मागच्या वेळेला बघितलं की सर्व संप्रदायांमध्ये कीर्तन भक्तीला आणि नामस्मरण भक्तीला जे विशेष महत्व आहे ते विशेष महत्व इथे निवृत्तीनाथांनी पण वर्णन केलेलं आहे. वारकरी संप्रदायात तर एकच आहे की रामकृष्ण हरी हा मंत्र प्रत्येक भक्ताच्या घरी अखंड जपला जातो. राम म्हणजे काय? राम म्हणजे तुम्हाला शांतता देणारा, आराम देणारा, हृदयामध्ये शांतता देणारा, समाधान देणारा. कृष्ण म्हणजे आकर्षित करणारा आणि हरी म्हणजे सगळ्या गोष्टींचं हरण करणारा. तुम्हाला ज्या त्रासदायक गोष्टी आहेत तुमच्या भक्ती मार्गामध्ये, तुमच्या प्रगतीमध्ये ज्या ज्या गोष्टी येतात त्या सगळ्याचं हरण करणारा तो हरी. ते रामकृष्ण हरी हा जो मंत्र आहे अखंड जपला जातो आणि नामस्मरण भक्तीला विशेष अधिकार लागत नाही. अंतःकरणात निर्मळ भाव असला तरी तो पुरतो. बाकीच्या गोष्टींना कसा काहीतरी एक पूर्वपीठिका लागते, काहीतरी एक तुमची परंपरा लागते, तुमचा काहीतरी अभ्यास लागतो, साधना लागते, उपासना लागते. पण नाम घ्यायला हृदयामध्ये निर्मळ भाव लागतो. तो सुद्धा आधी असतो असं नाही, पण नाम घ्यायला लाग. नाम घेता 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 नाम घेण्यामागचा जो आपला उद्देश आहे किंवा दृष्टिकोन आहे तो बदलला पाहिजे, तो विकसित झाला पाहिजे. तो होतोय का नाही तर आपल्याला कळतं आपलं अंतःकरण निर्मळ होतंय का नाही, नाम घेतल्याचा फायदा काय आहे. नाहीतर सकाळी आपल्या एक उपचार म्हणून 5 माळा ओढायच्या आणि मग दिवसभर लांडालबाड्या करायला मोकळे. तसं नाही. त्या माळांची जबाबदारी आहे. जेव्हा तुम्ही देवाचं नाव घेता तेव्हा ती जबाबदारी आहे तुमच्यावर की देवाला काय अपेक्षित आहे तुमच्याकडनं, सद्गुरूंना काय अपेक्षित आहे तुमच्याकडनं. नुसत्या माळा घेतल्या म्हणजे झालं असं नाही. त्याच्यावर फक्त निर्मळ अंतःकरण, निर्मळ भाव अंतःकरणामध्ये असला तरी तो पुरतो. म्हणून निवृत्तीनाथांनी विठ्ठलाकडे नामच मागितलेलं आहे. हे लक्षणीय आहे, कारण आपल्याला ज्ञानमार्गाने झालेला साक्षात्कार जनसामान्यांना सांगता येणार नाही. तो सांगता येतच नाही. ही ज्याची त्याची अनुभूती असते. साक्षात्कार ही ज्याची त्याची अनुभूती असते, तो एक दुसऱ्याला सांगू शकत नाही. पण या लोकांना काय वाटत होतं की या लोकांना साक्षात्काराला पात्र केलं पाहिजे. मग ते प्राप्त कसं करता येईल तर मग नामाचा महिमा, नामातून हळूहळू. ते नाम सोपे किती रामकृष्ण, सोपं नाम आहे, ते तुम्ही घेऊ शकता. हा जो विचार आहे म्हणजे ज्ञान हे असं साक्षात्काराचा मार्ग सांगता येत नाही, शक्य नाही. आणि ते त्यांना ज्ञात होतं निवृत्तीनाथांना किंवा या सगळ्या संतांना. म्हणून भक्तीचा सुलभ मार्ग त्यांनी पांडुरंगाकडे लोकांना तारण्यासाठी मागितला. बघा, हा सुद्धा मार्ग आपला आपण ठरवला अहंकाराने पांडुरंगाकडे मागितला की आम्हाला ही योग्यता प्राप्त झाली आहे. हेही ते बोलले नसतील देवाजवळ, पण लोकांना सांगायला आम्हाला नाममहिमा किंवा नामाचा मार्ग हा हवा आहे. न जाणती काळा काळा कुसरी गोपाळा, नाम हे मंगळा अच्युताचे. बाकी काही नको, मंगळ असं नाव आहे अच्युताचं. हे जी माझं द्यावे सप्रेम आपुले, ध्यातुसे पावले एवढ्याच साठी. हे नाम तुम्ही आम्हाला द्या. त्याच्यासाठीच म्हणजे आपण कशासाठी काय करतो हे सुद्धा स्पष्ट पाहिजे. तुझी पावलं मी का ध्यातो, त्याचं ध्यान का करतो, त्याची उपासना का करतो, उद्देश काय. म्हणून मगाशी म्हणलं की नामस्मरणाचा उद्देश सुद्धा विकसित होत गेला पाहिजे. सुरुवातीला भले तुम्ही यांत्रिक घ्या, काही ऐहिक मागण्यांसाठी घ्या, पण हळूहळू तो जो उद्देश आहे, ती जी तुमची उपासना आहे नामभक्तीची, ती विकसित होत गेली पाहिजे. ते तिथे आहे ना, त्याच्याशिवाय
निर्मळ अंतःकरण असं एकाएकी होत नाही हो. म्हणून त्या गीतेत निष्काम आणि निरहंकारी कर्मयोग सांगितलं. तो निर्मळ अंतःकरणासाठीच सांगितलं. त्याच्यामुळे हे निर्मळ अंतःकरण लागतं. या नामस्मरण त्यांनी पांडुरंगाकडे मागून घेतलेलं आहे. त्याला कुठलाही विशेष अधिकार लागत नाही. भक्ताला कोणत्याही वेळी नाम घेता येतं. सर्व साधनांपेक्षा रामकृष्ण हरी हा सार मंत्र विशेष करून थोर आहे. मोठा आहे हा खूप मंत्र, थोर आहे. सामान्यातल्या अतिसामान्यांना त्याचा लाभ झालाच, पण चांगदेवांसारख्या योग्याच्या अहंकारही नामस्मरणाने उतरला. मोठ्या मोठ्यांचे अहंकार सुद्धा नामस्मरणाने उतरलेले आहेत. चांगदेव आपल्याला माहिती आहे, ज्ञानदेवांना भेटायला आलेले. त्यांना मुक्ताईने नामस्मरणाचा, मुक्ताईच गुरु झाली त्यांची, तिने नामस्मरणाचा मार्ग सांगितला. चांगदेवांसारखा अहंकार सुद्धा नामभक्तीने किंवा नामस्मरणाने उतरलेला आहे. आणि नाममहिमा सर्व संतांनी गाण्यामागे आणखी एक महत्वाचे कारण म्हणजे विठ्ठलाला सर्वच भक्त उराउरी भेटतात. म्हणजे थेट देवाला जाऊन मिठी मारण्याचा कुठल्याच देवाच्या बाबतीत तसा प्रघात नाहीये. विठ्ठल उघडा मंत्र उघडा असं त्यांनी विचार इथे मांडलेला. थेट देवाला जाऊन भेटतात, ते उराउरी भेटतात, मिठी मारतात त्याला. त्याच्यामुळे काय आहे, अन्य मंदिरात दैवतांच्या बाबतीत असे घडत नाही. म्हणून निवृत्तीनाथांनी विठ्ठल उघडा मंत्र उघडा. मंत्र पण सोपा, विठ्ठल पण सोपा. जाऊन भेटा त्याला, कडकडून भेटणं म्हणतो ना आपण, कडकडून भेटणं. म्हणजे मागे मला वाटतं गावडे सणांचं एकदा मी ऐकलं होतं. ते आळंदीला काहीतरी ट्रस्टी होते आणि तेव्हा खूप गर्दी व्हायची. आणि ते एकदा म्हणाले कोणाला तरी की काय म्हणे, कशाला तुम्ही एवढे आत जाता, काय कारण आत जायचं, त्याच्यापेक्षा म्हणजे कळस दिसतोय, कळसाचं दर्शन घ्यावं आणि जावं निघून. तर ते भक्तांपैकी एक दोघं जण म्हणाले नाही नाही म्हणाले, ते पायाला डोकं ठेवल्याशिवाय आणि त्याला जवळ घेतल्याशिवाय आमचं समाधान होत नाही. ते एकदा झालं की मग आम्हाला वर्षभर आमचं चांगलं जातं, आमचे दिवस चांगले जातात, आम्हाला छान वाटतं. या भावच आहे की तिथे जाऊन पायावर डोकं ठेवणं, त्याला मिठी मारणं, हे सगळं आहे. तसं त्याने ते विठ्ठल उघडा मंत्र उघडा असा उल्लेख केला आहे. आणि आपल्या भक्तांना प्रत्यक्ष भेटणार हा एकटाच देव आहे, प्रत्यक्ष भेटतो तो. म्हणून त्याला संतांनी उघडा म्हटले. अर्थात त्याचा सारमंत्र अतिशय उघडा आहे, सोपा आहे. कुणालाही या सारमंत्राचा अधिकार सहज प्राप्त होण्यासारखा आहे, म्हणून उघडा. तुम्ही अनुग्रह घेतलात का, तुम्ही सद्गुरूंकडून मंत्र घेतलात का, मग तुम्ही असं कसं करता, काही नाही, तुम्ही करू शकता. जाता जाता सुद्धा रामकृष्णारी 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 म्हणू शकता. त्याला कुठल्याही प्रकारचं बंधन नाहीये. एकात्म ज्ञानाने आत्मसाक्षात्कार होतोय खरे, परंतु अल्प ज्ञानाने मात्र मानवाला अहंकारच होतो. त्यापेक्षा भावाने भक्तीने ओथंबलेला भक्तिमार्ग जनसामान्यांसाठी चांगला आहे, अशी संतांची धारणा आहे. एकात्म ज्ञानाने साक्षात्कार होतो, पण जसं आपण म्हणतो की अर्ध्या वैकुंठाने पिवळं होणं, तसं अर्धवट काहीतरी ज्ञान झालं की माणसाला अहंकार होतो. जसा चांगदेवांना झाला होता, अहंकारी होतात. सिद्धी प्राप्त झाली की अहंकारी होतात आणि भक्तिमार्ग विसरूनच जातात. कशासाठी आपण साधना चालू केली होती त्यांना छान वाटतं की आपण हे सगळं करू शकतो, वा वा वा, लोक आपल्या भोवती जमतायत, आपण आगीतून चालू शकतोय, आपण पाण्यावरून पृष्ठभागावरून पाण्याचं चालू शकतोय, वा वा वा, लोक आपली वावा करतात. अहंकार होतो त्याच्यामुळे. अर्धवट ज्ञानीने अहंकार होतो असं त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणून मग हा भक्ती मार्ग चांगला. अंतरीच्या निर्मळ भावामुळे देव प्रगट होतो. भक्ती म्हणजे काय, भक्ती म्हणजे काय, जायचा प्रयत्न करणे आणि प्रेम, बरोबर. देवावरती प्रेम करता आलं पाहिजे म्हणजे भक्ती. आणि ते प्रेमाला तुम्ही केव्हा प्रेम म्हणाल, ज्याला ते निष्काम निरंकारी असेल तेव्हाच ते प्रेम असतं ना खरं. काहीतरी मागण्यातून उपयोग नाही, काहीतरी मागणं हवंय म्हणून मग देवावरती प्रेम करायचं, देवाची भक्ती करायची नाही, ते प्रेम नाहीच. माणसाचं सुद्धा असंच आहे. माणसावरती ज्याला तुम्ही काही त्याच्याकडनं अपेक्षा न करता केवळ निखळ प्रेमासाठी प्रेम करताना त्याला ते प्रेम असतं. नाही तर आपले काय जग हे काय दिल्या घेतल्याचे, असे व्यवहार चालू असतात आपले, दिले घेतले. तसं नको आहे. देवावरती प्रेम करणं म्हणजे देवाची भक्ती करणं. आणि ती भक्ती अतिशय निर्मळ, निखळ, निरपेक्ष. प्रेमासाठी प्रेम. मला छान वाटतं, मला छान वाटतं म्हणून मी देवाजवळ बसतो किंवा बसतो.
मला छान वाटतं म्हणून मी स्तोत्र म्हणते, बरं वाटतं मला. हे आपलं जे आहे ना, आपलं समाधान, आपला आनंद आपलंच आहे, आपलाच त्यात फायदा आहे. खरं म्हणजे आपलीच शांती, आपलंच समाधान आहे. त्याच्यामुळे हे जे आहे समर्थांच्या घरी संतांची धारणा अशी आहे की जनसामान्यांसाठी हा भक्तिमार्गच चांगला आहे, कारण अंतरीच्या निर्मळ भावामुळे देव प्रगट होतो. समर्थांच्या घरी कृष्ण नामाला काहीच उणे नाही असे निवृत्तीनाथांचे वचन याच संदर्भातील आहे. म्हणजे आपल्या नाव घ्यायला आपल्याला काहीच हरकत नाही, काहीच म्हणजे कुठलाच अडचण नाही. म्हणजे प्रल्हाद, परीक्षित, ध्रुव, उपमन्यू, अंबरीश, उद्धव, विदूर, हनुमंत, द्रौपदी हे सगळे तर उद्धरून गेलेच, नामानेच उद्धरून गेले. पण अजामेय, बळी, अक्रूर, कंस इथे विरोधी भक्ती आहे. द्वेषाने का विना पण सतत त्याचं नाम घेत राहिला ना कंस. कृष्ण 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 कृष्ण, कधी मी त्याला मारतोय, कधी मी त्याला मारतोय. रावणाचं तसंच झालं ना, दशग्रंथी ब्राह्मण होता रावण, पण ते इतकं राम 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 झालं, शेवटी रामाच्या हातनं त्याला मृत्यू आला एकदा. ही विरोधी भक्ती आहे, पण भक्तीच आहे. नाव घेत राहिलेले लोक आणि त्यातनं त्यांचाही उद्धार झालेला आहे. आयुष्यभर पापे केलेल्या अजामिळ सुद्धा शेवटच्या क्षणी काय झालं, कळवळ्याने साथ घातली आणि मोक्षाप्रत गेला. पण याचा अर्थ असा नाही जन्मभर पाप करा आणि शेवटी देवाला हाक मारा. पण अशी देवाला आपण हाक मारूच शकणार नाही जन्मभर पाप केली तर. अजामिळाची गोष्ट किंवा वाल्मिकीची गोष्ट ही थोडीशी लोककथात्मक आहे, आपल्याला एक दिशा देणारी आहे. कारण बघा ना, माणसाची प्रवृत्तीच तशी होईल ना, कसं नाम येईल शेवटी. म्हणजे ज्याला जन्मभर तुम्हाला काहीतरी घडवाल, जन्मभर ज्याला काहीतरी साधना कराल, त्याला शेवटी नाम मिळेल. ज्याला जन्मभराच्या साधनेने तुमचं मन निर्मळ होईल, तुमच्या आशा अपेक्षा सगळ्या संपतील, वासना संपतील, अहंकार जाईल, त्याला शेवटी नाम मिळेल. त्याच्यामुळे हे जे त्यांनी सांगितलेलं आहे की याचा अर्थ असा नव्हे की काही करा, पण म्हणूनच त्यांनी सांगितलेलं आहे की जर आपल्याला पांडुरंग आठवावा असं वाटत असेल, अधिक आपल्याला त्याच्यासाठी सात्विक मार्गाकडे गेलं पाहिजे. सात्विकतेची रेघ मोठी मोठी होत गेली पाहिजे. समाजामध्ये सात्विक मार्ग अधिक जोपासला गेला पाहिजे. मागच्या वेळेला आपण घेतलं होतं उदाहरण की गर्भिण जशी गर्भाला जपते, तसे हे संत लोक समाजातील सात्विक भाव जपतात, त्याला खूप सांभाळतात. जसं गर्भिण गर्भाला जपते तेवढं सांभाळतात, कारण हा सात्विक मार्ग किंवा सात्विक भाव अतिशय महत्त्वाचा आहे. आणि या सात्विक मार्गाकडे जाण्याचा प्रत्येक मानवाने प्रयत्न करायला हवा असं त्यांनी इथे सांगितलेलं आहे. म्हणजे हाच एक उद्धरण्याचा मार्ग आहे. नामस्मरणामुळे भक्त भवसागर करून जातात. म्हणजे ज्ञानदेवाने सुद्धा असं म्हटलंय ना की जे ज्ञानी आहेत, संन्यासी आहेत, त्यांना ज्ञानाच्या मार्गाला लावलं, पण जे सामान्य जन आहेत त्यांना नामेच्या नावेतून भवसागर करून जा असं त्यांनी सांगितलं. भवसागर करून जायचं आहे तर नामाच्या नावेतून भवसागर करून जात असं त्यांनी ते म्हटलेलं आहे की नामस्मरणामुळे भक्त भवसागर करून जातात, त्यांचे शत्रू नाश पावतात, मोहाचा विनाश होतो. आणि शत्रू म्हणजे नुसते समाजातील शत्रू नव्हे, तर आपले जे षड्रिपू, दंभ, दर्प, मान, अहंकार, हे जे क्रोध, लोभ, हे सगळे ह्याचा नाश होतो नामामुळे. कारण माणसाची वृत्ती आपोआप आपल्यालाच कळत नाही कशी पालटते वृत्ती, ती आपोआप पालटते, पण त्याला थोडी निष्ठा पाहिजे, हे पण खूप महत्त्वाचं आहे. आणि मोहाचा विनाश होतो, षड्रिपू जिंकले जातात, भक्ताप्रमाणे जडमूळ सुद्धा तरतात असं त्यांनी म्हटलंय. प्रवृत्ती बरोबर निवृत्ती सहज साधते आणि जन्ममृत्यूचा फेरा चुकतो, संसार सुफळ होतो. इतकेच काय, अनंत भक्ताला साक्षात वैकुंठाचा लाभ होतो, हे साक्षात भगवंत भेटतो. आणि नामस्मरण भक्ती आणि कीर्तन भक्ती दोन्हीमध्ये प्रत्यक्ष त्रैलोक्य उद्धरण्याचे सामर्थ्य आहे. कीर्तन भक्ती म्हणजे काय? कीर्तन म्हणजे अगदी उभं राहून कीर्तनच केलं पाहिजे असं नाही. आपल्याला जे समजलंय, जे आपण ऐकलंय ते दुसऱ्याला सांगण्याचं कीर्तन आहे बरं का. आज तुम्हाला इथे जे काही आवडलं, जे काही बरं वाटलं, चांगलं वाटलं, ते तुम्ही दुसऱ्याला जाऊन जेव्हा सांगता त्याला ते कीर्तनच होतं, ती कीर्तन भक्तीच आहे. म्हणून नामस्मरण हे अंतरंग कीर्तन आहे आणि कीर्तन हे बाह्यरंग नामस्मरण आहे. नामस्मरण हे अंतरंगात कीर्तनच चालू असतं ना देवाचं. असा ही एक म्हणजे दोन्ही भक्ती ज्या आहेत ह्या त्रैलोक्य उद्धरण्याचे सामर्थ्य त्यात आहे. आणि नामस्मरण आणि कीर्तन भक्ती
ही भक्तांची उपासनेची साधने असून नुसती साधने नसून ती तारक मंत्र आहे, संजीवन मंत्र आहेत. बघा त्यांनी काय म्हणजे संजीवन प्राप्त करून देणारी, चैतन्य प्राप्त करून देणारे असे मंत्र आहेत. म्हणून पंढरीत आपण निशिदिनी कीर्तन करत असल्याचा निर्वाळा स्वतः निवृत्तीनाथांनी दिलेला आहे. निशिदिनी कीर्तन करतो म्हणजे मला जे समजलं आहे ते मी सगळ्यांना सांगतो. निवृत्ती कीर्तन दिननिशी ध्यान मनाचे उन्मन ये रूपी. काय आहे, ज्याला आपण ऐकलेलं दुसऱ्याला सांगतो, आपली पण उजळणी होते, आपल्या मनात पण ते ठसतं चांगलं, त्याचा उपयोग होतो. मनाचे उन्मन होतं म्हणजे मन हळूहळू विकसित व्हायला लागतं. हा जो विचार आहे, हा विचार जे सांगितलाय, यासाठी निवृत्तीनाथांनी नामस्मरण भक्तीचे सार एका चरणात सांगितलेले आहे. रामकृष्ण नाम हाची थोर उच्चार, रामकृष्ण नाम हाची थोर उच्चार. काहीतरी बाष्कळ बडबड करत बसण्यापेक्षा रामकृष्ण म्हणावं, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी म्हणावं. कमीत कमी बोलावं, वाचेला जास्त श्रम देऊ नयेत, वायफळ बडबड करू नये. बोलताना खरंच माणसाने विचार करावा की हे वाक्य मी नाही बोलले तर चालेल का, नाही बोललो तर चालेल का. बरेच वेळेला उत्तर येतो हो चालेल की नाही बोललीस तरी, पण आपण हा विचारच करत नाही. जसं ते म्हणतात ना, राग आल्यावर राग आवरण्यासाठी 100 आकडे मोजावे, तसं कुठलाही विचार बोलायच्या आधी विचार करावा थोडासा की मी हे वाक्य बोलू का, खरं नाही बोलले तरी चालेल. म्हणून वाचेला वळण लावलं पाहिजे. रामकृष्ण हरी हा मंत्र, रामकृष्ण हाची थोर उच्चार संतांमुळे सद्गुरूंमुळे भक्तिमार्गाची कास धरता येते. कारण सद्गुरूंची काय लक्षणं आहेत, शांती, क्षमा, दया, करुणा, या त्यांच्या सख्या असतात सद्गुरूंच्या. आणि हे काय, हे संक्रमण आहे हळूहळू होणार. ज्याला कुठलीही साधना उपासना आपण एखाद्या सद्गुरूंना समोर ठेवून किंवा सद्गुरूंची उपासना म्हणून करतो ना, त्याला हे आपोआप संक्रमण होतात. या हृदयीचे त्या हृदयी घातले, ही खूप वरची पायरी आहे, तो साक्षात्कारच आहे. पण काही अंशी का विना थोडं 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 आपल्यामध्ये संक्रमित होऊ शकतं, हे त्यांना इथे सांगायचंय. आणि याच्यातून त्यांनी जनसामान्यांना सन्मार्गाचा उपदेश केलेला आहे. ऐहिक जगतात उपभोगात उडालेल्या सामान्य जनांचे अधपतन संतांना बघवत नाही. आपण मागे पण बघितलं तुकोबांचं वचन, बुडते हे जन न देखवे डोळा. आणि म्हणून स्वतःहून ते लोकांना सन्मार्गाची दिशा दाखवतात. निवृत्तीनाथांपासून निळोबा महाराजांपर्यंत सर्व संतांनी हेच केलेलं आहे. आणि जोपर्यंत द्वैतभाव माणसाच्या मनामध्ये आहे, म्हणजे मी तू पण हे जोपर्यंत माणसाच्या मनामध्ये असतं, तोपर्यंत अपपर भूमिकेतून मनुष्य स्वकेंद्रीय आणि स्वार्थी होतो. हे स्वकेंद्रीपण आणि स्वार्थ कधी सुटेल, ज्याला मी तू पण संपेल, ज्याला आपल्याला जेवढं महत्व आहे तेवढंच महत्व आपण दुसऱ्याला पण देऊ, आपल्या इतकंच त्याला आपल्या जवळचं मानू. आपण स्वतःवर खूप प्रेम करतो. परवाच मी एक वाक्य असं ऐकलं की आपण किती चुका करत असतो ना आयुष्यामध्ये, पण तरी आपल्यावरचं प्रेम कमी नाही होतं का? नाही होत. पण दुसऱ्याच्या 2-4 चुका जरी लक्षात आल्या तरी आपण त्याच्यावरचं प्रेम कमी करतो, तो आपल्याला आवडेनासा होतो, त्याच्याशी आपण दुरावा धरतो. तर आपल्यावरती खूप प्रेम असतं. तसं प्रेम सगळ्यांवरती करता येणं म्हणजे मग स्वकेंद्रीपण किंवा स्वार्थ हा जो आहे सुटतो आणि मिळालेल्या यशामुळे तो उन्मत्त होत नाही, हे महत्वाचं आहे. आणि ज्यावेळी द्वैत संपते आणि समत्व भावनेने त्याचा आचार हा निर्मळ होतो, त्यावेळेला मग स्वार्थातून स्वार्थ त्यागाकडे जाता येतं. हे त्यांनी इथे महत्वाचं सांगितलेलं आहे. म्हणजे शेवटी काय, समता वर्तावी अहंता खंडावी, असं निवृत्तीनाथ म्हणतात. समता वर्तावी अहंता खंडावी, तेणेची पदवी मोक्ष मार्ग. आणि मोक्ष म्हणजे शेवटी आहे काय हो, मोक्ष म्हणजे आनंद आहे. आनंदी आनंद आहे, जो कुठल्याही दुसऱ्या गोष्टीवर अवलंबून नाही, जो फक्त माझा आनंद माझ्याच वागण्यावर अवलंबून आहे. म्हणून त्यांनी इथे म्हटलेलं आहे की समता वर्तावी अहंता खंडावी, तेणेची पदवी मोक्ष मार्ग, क्षमाधरी चित्ती अखंड श्रीपती. चित्तामध्ये सतत क्षमावृत्ती पाहिजे आणि एकत्व चित्ती ध्याये जेसू, एकतत्वाचा ध्यास पाहिजे. एकतत्व नाम दृढ जरी म्हणा, हे याचा ध्यास पाहिजे. आणि नाम हाची मंत्र नित्य नाम सार, दुसरा विचार घेऊ नको. नाम हा नित्य मंत्र आहे, नाम हे नित्य सार आहे, दुसरा विचार घेऊ नको, असं निवृत्तीनाथाने त्यांच्या नाममहिमामध्ये म्हटलेलं आहे. थांबूया आता आपण इथे, वेळ आपली संपलेली आहे.
थोडंसं जास्त झालं का काय मला माहिती नाही.